नमस्कार मंडळी, मी रुही स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. आता ही माझी नट आहे, ही माझं बोबडं, हे तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे. आता एवढ्यात ती 1 वर्षाची झाली. तिचं जावळ आधी काढलं होतं, पण केस काय कट नव्हती केली मी, कारण का मला ना तिची केस एक बड्डे होईपर्यंत नव्हती कट करायची. माझ्या नामाची पण मी आधी जावळ काढलं होतं आणि तर ना 1 वर्षाचं झाल्यानंतर ना पूर्ण केस काढली होती. तसं माझ्या बाईचं पण नव्हतं काढायचं, म्हणून ठेवली होती. मग चला आज चाललो आहे आम्ही आता नटाला माझ्या केस कापायला घेऊन. म्हणजे मला ना ते इंस्टाग्राम आणि यूट्यूबला जो व्हायरल व्हिडिओ ना, मम्मा नाही टकू नाही टकू नाही मम्मा प्लीज, हा व्हिडिओ आठवला. सेम तशीच पोझिशन होणार आहे तिच्या. मग गेलो मंदिरात, महादेवाच्या पुढे गाडी लावली होती. म्हटलं मंदिरापुढं गाडी लावायची, दर्शन न घेता जायचं, हे काय बरोबर नाही. मग पहिल्यांदा महादेवाचं दर्शन घेतलं. नामाचे पप्पा आधीच गेले, नंतर ना आम्ही दोघे गेलो होतो दर्शनासाठी. आता त्याच्यानंतर ना मग हे बघा, आता आहे ना असा हा नजारा आहे सगळा असा. आता सध्या पावसाळ्याचा. गाडीवर जाताना शूट केलं होतं जाता जाता, आणि आम्ही गेलो म्हटल्यानंतर नामा कसा मागे राहिला. आणि महादेवाच्या मंदिराच्याच पुढं ही गावकीची विहीर आहे. आणि बघा ही अशी मस्त असं वरती कमानीसारखं बांधलेलं आहे, आणि पूर्ण विहीर अशी दगडातली. मला तिथं जायचं होतं बरं का क्लिक करायला जवळ, पण तिथं ना बरीचशी बिळं पडलेली आणि पावसाचं वातावरण, म्हणून मी काय गेले नाही सेफ्टीसाठी. म्हटलं नको बापा काही रिस्क. ना माझे पप्पा पण म्हटले नको जाऊ. तर आम्ही गेलो होतो तिथं सलूनवाल्याच्या तिथं, पण तिथं आधीच ग्राहक होतो. मग म्हटलं आम्ही इकडं दुसऱ्या मंदिरात, आमचे रोकडोबा महाराज मंदिर आहे हे, म्हणजे मारुतीचं मंदिर आहे आमच्या गावचं ग्रामदैवत आहे. म्हटलं आता तिथं मंदिरात दर्शन घेऊन येऊया. मग आम्ही रोकडोबा महाराजांच्या मंदिरात गेलो दर्शनासाठी. म्हटलं आता देवबाप्पाच्या पण पाया पडून आणावा. आणि हा माझ्या सोनूचा टक्कल केल्यानंतरचा लुक आहे, आणि हा लुक कसा क्रिएट केला चला आपण पाहूया. आता पहिल्यांदा काही कळलंच नाही. तिच्या पप्पानी मस्त असं लाडूगोडी लावली पहिल्यांदा. मग मी पण तिच्या मागं दादा खाली, तिला पहिल्यांदा कळानाच काय. मग ॲप्रन तिच्या पप्पांना घालायला दिलं, आणि पप्पांनी अशी कडे बसवल्यासारखी बसली. आणि आधी खूप छान छान बोलल्यामुळं नाही का सोनू अशी पप्पाजवळ स्टेबल राहिली, आणि पाठीमागनं मी उभी आहे शेजारी खाली, इकडच्या साईडनी दादा उभा आहे. त्याच्यामुळं तिला काही वाटलं नाही, आणि व्यवस्थित छान न रडता केस कापून दिली. पण तिच्या पप्पांनी पण तिच्या जरा कलाने घेतलं. आधी तिला व्यवस्थित देवबाप्पा केला, इकडं फिरव तिकडे फिरवली, आणि त्याच्यानंतर बसवली. आणि पप्पा जवळ आहे म्हटल्यानंतर काही नाही, आहे व्यवस्थित छान चाललं होतं. हल्ली नाही. पण तिला तिचं रडू लय जवळ आहे, पण काहीच नाही केलं तिनं, अजिबात होऊ नये चू नाही, व्यवस्थित बसली. कारण का पप्पा एवढी सपोर्ट सिस्टीम असताना कशी काही रडेल. दादा, मी, पप्पा, फक्त काहीतरी होतंय माझ्या बाबतीत, म्हणून बघा ना चेहऱ्याची अवस्था आणि चेहऱ्यावर जे भाव. तरी पप्पा काही ना काहीतरी तोंड चालूचे पप्पाचं काहीतरी बोलतात ते तिला. असं आहे, असं कट केलेलं. आणि माझी नवा घरी आल्यानंतरचं असं आहे, टकू घेऊन हिंडती आहे अशी छान. भारीच ना, भारी वाटतं असं काहीतरी वेगळं लूक. आणि हे आता हे असं टक्क लूक आहे, कारण का हे वेगळं वाटतं लहान मुलांना ना. सुरुवातीला ना तिला ना वेगळंच फील व्हायचं, टकू केस नाही. मला तो सारखा व्हिडिओ आठवायचा, मम्मा नाही टकू नाही, पप्पा नाही टकू नाही, असं आठवायचं मला छान तो व्हिडिओ. सेम तसं हे. आणि तिच्या ह्या घरामध्ये वेळ घेतली, हे टकू झाल्यानंतरचे सगळं हे व्हिडिओ सेट केलेलं आहे. किती छान ना. मुलीचं कसं असतं ना, लहानपणीच टक्कू केला जातो. हे बघा, ही आधीची केस. मोठी झाल्यानंतर टक्कल मुलं कधीही करू शकतात, पण मुलीचा टक्कल ह्या लहानपणीच होतो, मोठं झाल्यानंतर नाही. किती छान दिसते माझी बावडी. म्हणजे कसं टक्कू करायच्या आधीची म्हणजे आठवणी राहतात ना बाबा. पहिलं केस कट करणं, सगळ्या पहिल्या गोष्टी ज्या असतात ना
खूप असे असतात आणि नुसतं स्पेशल करावं लागतं. त्याला काही कॉस्ट म्हणजे पैसे देऊन खरेदी करायला लागतात असं काही नाही आहे. न खर्च करताही काही गोष्टी जतन करता येतात किंवा स्पेशल बनवता येतात. आता केस कापल्यानंतरचं काही सिच्युएशन होती, एक्झॅक्टली केस कापल्यानंतरनं बघा डोक्याला हात लावत होते. आम्ही परत मंदिरात आलो होतो, घेऊन देवबाप्पाच्या पाया पडायला तिला. सारखं टक्कू केसाला हात लावायची. काय ते टेन्शन, केस नाही म्हणून सारखं केसाचा हात. तुमची मुलाचं जेव्हा किंवा मुलीचं जेव्हा केस कापली तेव्हा तिचं काय रिॲक्शन होती काय हे तुम्हाला नक्की आठवलं असेल ना? नक्की सांगा कमेंट करून. माझ्या बबीचा न्यू लुक कसा वाटतोय? नाही मामा टकू नाही टकू. शेवटी मामाने टकू केलाच, करावाच लागतो. चला मग कसा वाटला न्यू लुक नक्की सांगा कमेंट करून. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.